नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। कानिफनाथ समाधीला तेल अर्पण, भक्तीचे नव्याने रंग। महाराष्ट्रातील पारंपरिक नाथ संप्रदायाच्या वारशाला अधोरेखित करत आज दुपारी 4 वाजता श्री क्षेत्र मढी येथे श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला तेल अर्पणाचा पारंपरिक विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। ग्रामस्थ, नाथभक्त व स्थानिक समाजाचे प्रतिनिधी एकत्र येऊन प्रथम नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक करून उत्सवाची सुरुवात केली। शंख नगारा वाजत श्री कानिफनाथ महाराज की जय या घोषणेसह पारंपरिक पद्धतीने समाधीवर तेल अर्पण केले गेले। या विधीने गडावर भक्तीचे वातावरण आणखीन रंगवले। परंपरेची जपणूक। या धार्मिक विधीच्या पार्श्वभूमीवर मढी व निवडुंगे या गावांमध्ये पारंपरिक व्रतबंधने सुद्धा पार पडत आहेत। या काळात ग्रामस्थ शेती, विवाह, वास्तुशांतीसारखी दैनंदिन कामे वर्ज्य करून भक्तीचा विशेष अनुभव घेत आहेत। या परंपरेद्वारे स्थानिक समाजात एकता व श्रद्धेची नवीन उमेद जागृत होत आहे। ऐतिहासिक वारसा आणि महत्त्व। इसवी सन 1743 मध्ये दिलेल्या सनदीत नमूद केल्याप्रमाणे या ठिकाणी केलेल्या भव्य बांधकामामुळे कानिफनाथ समाधीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते। पारंपरिक विधी आणि भक्तीचे विविध अर्पण, पुष्पहार, अत्तर, दौना व इतर पावन पदार्थ यांनी स्थानिक भक्तांना त्यांच्या धार्मिक वारशाची आठवण करून दिली आहे। समारोप। ही भक्तिमय सोहळा केवळ धार्मिक विधीचा पूर्ती नाही, तर महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाच्या परंपरेचे साक्षीदार ठरला आहे। भक्तगणांच्या जयघोषा आणि ढोल नगाऱ्यांच्या निनादाने संपूर्ण परिसर एका अद्वितीय भक्तीचे वातावरण प्राप्त झाले आहे। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी येथील आज श्रीनाथ समाधी मंदिराला तेल लावण्याचा कार्यक्रम झाला आहे आणि आजपासून मढी देवस्थानच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। अच्छा, ठीक आहे। आणि मग नंतरचं नियोजन काय काय आहे? आता दिनांक 6 मार्चला कळस उतरवण्याचा कार्यक्रम आहे। त्यानंतर 9 मार्च रोजी कळस चढवण्याचा उत्सव आहे। 13 मार्च 2025ला कैकाड्याची मानाची काठी व गोपाळ समाजाची मानाची होळी असा एक उत्सव आहे। त्यानंतर 19 मार्च 2025ला रंगपंचमीच्या दिवशी नवनाथ समाधी दिन सोहळा साजरा करण्यात येतो। त्याचप्रमाणे 25 ते 28 मार्च 2025 मुक्तद्वार समाधी दर्शन आहे, म्हणजे तेव्हा सर्व भाविकांना समाधीचं दर्शन होतं। तर सर्व भाविकांनी या 4 दिवसामध्ये समाधीचे दर्शन घ्यावे ही आमच्या कानिफनाथ देवस्थानतर्फे आम्ही विनंती करतो। त्याचप्रमाणे 29 मार्च 2025ला फुलबाग यात्रा आहे आणि 30 मार्च 2025ला गुढीपाडवा, महाअभिषेक पूजा व महापूजा उत्सव आहे। तरी या सर्व उत्साहाचा सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहात समाधी दर्शन घ्यावे व उत्साहाने येऊन आमच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट सहभागी व्हावे ही आमच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी तर्फे सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। या ठिकाणी जी कानिफनाथ यात्रा उत्सव आहे जो आहे तो तसा आज खऱ्या अर्थानं तेल लागलं म्हणजे सुरू झाला असा एक प्रथा आहे। आणि तेल लागल्यानंतर मढी ग्रामस्थ जे आहेत त्या मढी ग्रामस्थांना एक आचारसंहिता लागू होते की येणारा जो भाविक आहे मढीमध्ये, कारण खूप 18 पगड जातीचे खूप भाविक इथे लांब लांबून परदेशातनं, महाराष्ट्रातनं, दुसऱ्या राज्यातनं इथे येत असतात। त्यांची सोय करणं आणि त्यांना व्यवस्थितरित्या इथे भाविकांना सगळं सोयी सुविधा पुरवणं याच्यासाठी मढी गावातील ग्रामस्थ, प्रामुख्याने मरकड यांना सर्व हे आचारसंहिता पाळतात की जिथे मग कटिंग न करणे, तेल न लावणे, शेतीची कामं न करणे, लग्न न करणे, अशा प्रकारची सगळी आचारसंहिता इथे पाळली जाते। आणि या संदर्भातून याचं नियोजन जे आहे ते नियोजनाची बैठक म्हणजे देवस्थान आणि ग्रामस्थ दोन्ही मिळून या यात्रेचं नियोजन करत असतात। त्याचबरोबर शासनाचे सगळे प्रतिनिधी इथे येऊन नियोजनाची मीटिंग होते आणि त्या मीटिंगनुसार इथे सूचना दिल्या जातात। काही अडचणी असतील ग्रामस्थांच्या किंवा भाविकांच्या तर त्या नियोजनापुढे मांडल्या जातात आणि त्या सर्व अडचणींचं, मागच्या अडचणी आलेल्या परत पुढे येऊ नयेत या हिशोबाने त्यांचं निवारण केलं जातं। अच्छा, ठीक आहे। आणि
दुरून येणाऱ्या भाविकांसाठी काही राहण्याची व्यवस्था वगैरे इथं का आहे? या ठिकाणी जी भाविक येतात त्या भाविकांना इथे इनाम जमीन आहे आणि इनाम जमिनीमध्ये ती लोक स्वतःचं टेंट करून काही ठराविक त्यांच्या जागा आहेत त्या ठिकाणी ते राहतात. आस्थान म्हणतात त्याला, आस्थान ते तिथे राहतात आणि ते जवळजवळ 15-15 दिवस इथे राहतात. पूर्वी सर्व जाती धर्माची इथे लोक येत होती आणि राहत होती आणि इथे पूर्वी जात पंचायत भरत होती 15 दिवसात, की वैदूंची असेल, कैकड्यांची असेल, जोशींची असेल, गोपाळांची असेल, सगळी जात पंचायत इथे होत होती. कारण हे जे आहे हे सुप्रीम कोर्ट मानलं जायचं त्यांच्या ह्याच्यात आणि त्या सुप्रीम कोर्टात जो निर्णय होईल तो निर्णय ते सगळे मान्य करीत होते. परंतु शासनाने ही प्रथा बंद केल्यामुळे आता ती होत नाही, त्यांचे मेळावे होतात आणि या ठिकाणी जे भाविक येतोय त्या भाविकाला इथे सोयी सुविधांसाठी भक्तनिवास आहे, परत काही खाजगी इथे रूम्स आहेत आणि अशा प्रकारे इथं भाविक सगळा व्यवस्थित राहू शकतो. पाणी भरपूर आहे. यंदा पाणी काय होते, कधी कधी पाणी नसतं, पण यंदा पाण्याचं भरपूर नियोजन आहे त्याच्यामुळे. आणि रस्ते आपले चांगले झालेले आहेत आणि योगायोगानं आता फक्त काही थोडंफार रस्त्याचं राहिले. आता ते यात्रेच्या अगोदर ते पूर्ण केलं जाईल की रस्त्याच्या कडेची जी झाडं आहेत दुतर्फा किंवा त्याच्या साईड पट्ट्या आहेत त्या सगळ्या भरून घेतल्या जातील. ते शासनाच्या अनुषंगानं देवस्थानच्या माध्यमातून ते केलं जाईल. ग्रामपंचायत खाली जी दुकानं लागतात त्या दुकानांची व्यवस्था ग्रामपंचायत पाहते, देवस्थानचा त्याचा काही संबंध नसतो. अच्छा, ठीक आहे, ओके. मला बोलायचं चला. आज कानिफनाथ समाधीला तेल लावून मढीच्या यात्रा उत्सवाची सुरुवात झालेली आहे. या तेल लावण्याच्या विधीचं महत्त्व, तेल लावल्यानंतर 15 दिवस जी यात्रा चालते त्या यात्रा उत्सवात गावकऱ्यांना, सर्व मरकड कुटुंबियांना वेळ मिळावा म्हणून तेल लावल्यानंतर शेतीची कामे बंद होतात. आम्ही लग्न जमवत नाही, लग्नाला कोणाच्या जात नाही. सर्व उत्सव असतील, कार्यक्रम असतील ते सर्व रद्द होतात. आम्ही दाढी करीत नाही, कटिंग करीत नाही, म्हणजे हे सर्व बंद का तर देवांच्या उत्सवाच्या कामानिमित्त वेळ मिळावा म्हणून पूर्वीपासून आलेली ही परंपरा आहे. आणि या यात्रेचा सांगता 29 तारखेच्या पुढे पाडव्याच्या महापूजेने सांगता होईल आणि मध्ये 3 दिवस 25 मार्च ते 28 मार्च या 3 दिवस समाधी मंदिर खुल्लं असेल. सर्व भाविकांना याचा दर्शनाचा लाभ घेता येईल आणि याची सर्व नियोजन आमचे प्रभारी अध्यक्ष श्री गवारे साहेब, सहसचिव डोके साहेब आणि सचिव असतील, कोषाध्यक्ष असतील, विश्वस्त असतील, आम्ही सर्व विश्वासाने मिळून या यात्रेचं नियोजन अगदी परिपूर्ण केलं आहे आणि भाविकांना कुठेही कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं आम्ही नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.